नमस्कार मित्रांनो, आपलं आपल्या दुसऱ्या ब्लॉगवरती स्वागत आहे. आता तुम्ही म्हणत असाल रोडवरती कुठे व्हिडिओ चालू केलाय? काय ना, पार्किंगला माझ्या बारके बारके पोरं आहेत, ते आपलं मस्ती करत असतात. "ए रोहन दादा आला, व्हिडिओ कॅमेरा चालू कर," असं तसं बोलतात. म्हणून आता चालू केलं. आता चाललंय आपण, मी तुम्हाला काल बोललो होतो, आपलं इंजिन लाईट चालू आहे. ते आपल्याला शोरूमला दाखवायचं. ते दाखवायसाठी शोरूमला चाललो आपण. पहिला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा चॅनलला नक्की. काय आहे ना, कालच्या व्हिडिओमध्ये मी बघितलं, वॉइस माझा थोडा खरखर करतोय, पण आवाज क्लिअर येत नाही. बघू आता. हा, मी एकदम माईक परफेक्ट फिट केलाय, इन्सुलेशन वगैरे लावून. आता वॉइस क्लिअर आला पाहिजे थोडाफार का होईना. आय होप येईल, मला तर वाटतंय. कारण की जेवढं होईल तेवढं एकदम हळू बोलणार आहे, हळू. हळू बोलल्याशिवाय वॉइस क्लिअर येणार नाहीये. पावसाचं वातावरण झालंय, पाऊस पडू शकतो. पाऊस पडला तर अवघड होईल. मोबाईल मला बंद करावा लागेल. व्हिडिओ पण नाही होणार माफी. तरी बघू. करू आपण शूट. आपला फोन तसा पण वॉटरप्रूफ आहे. थोडा ऑडिओचा प्रॉब्लेमच आहे पण. पाऊस चालू झालाय. बारीक बारीक थेंब पडतात ते. अरे तुझं जोरात पाऊस. व्हिडिओ नाही निघणार वाटतंय मला. मित्रांनो, व्हिडिओ नाही निघणार. तरी करू प्रयत्न. मोकळ्या रोडने जाऊ. पाऊस जोरात आला आता. दिसतोय आता. जोरात आला, जोरात. मोबाईल भिजतोय आता. बापरे, पाऊस जोरात आला आता. आलो भाई सर्व्हिस सेंटरला. जवळ आलं सर्व्हिस सेंटर. सर्व्हिस सेंटरला जातो, बघतो काय होतं काय नाही. मग तुम्हाला पुढचा व्हिडिओ दाखवतो मित्रांनो. आतमध्ये जाऊन चेक करतो. तर मित्रांनो, निघालाय सर्व्हिस सेंटरवरनं परत. काय विषय, माझ्या गाडीचा गेला एसीओ. तर मला म्हटलं एसीओ गेलाय म्हणून. त्याचं भरपूर मागे.
सर्व्हिस सेंटर म्हणल्यावर जीएसटी वगैरे लागून एकदम 5,500 पर्यंत जाऊ शकतं. तसा तर काही प्रॉब्लेम नाही म्हटलाय तो. इंजिन लाईट फक्त चालू राहणार कंटिन्यू. तेवढं काहीतरी करावं लागेल आपल्याला. आता लगेच तर करू शकत नाही आपण ते. थोडा वेळ लागेल त्याला पण. करू सगळं करू थोडं थोडं आता. खर्च भरपूर खर्च आहे आपल्याकडे. लगेच तर करू शकत नाही आपण एवढं सगळं खर्च. नॉर्मल नॉर्मल खर्च करावं लागेल थोडा थोडा करू. गाडी महत्वाची सर्व्हिसिंग सर्व्हिसिंग करू. सर्व्हिसिंग नंतर नाही किंवा मला पुढचा टायर पण चेंज करायचा. पुढचा टायर पण संपलाय पूर्ण 2 वर्षात. भरपूर वापर झालाय त्याचा. पाऊस चालूच आहे अजून तर. मगाची व्हिडिओ मध्ये कॅमेरावरती पाणी पडलं होतं. अरे हो पाहता नसावं पाणी ते. एक एक मला माझ्या गाडीची गोष्ट काय आवडते माहितीये का? चांगला मिड पॉइंट गाडीचा आहे की गाडीला एबीएस आहे. आणि जरी पाऊस पाणी असेल तरी गाडी स्किट होत नाही. हे भारी भारी पॉइंट आहे गाडीचा. एबीएस दिलं ते. ड्युअल एबीएस आहे गाडीला. आणि स्लिप व्हायचं काही नावच नाही म्हणा. स्लिप होत नाही आपल्याला लवकर. नेमकं मी रुमाल पण नाही सोबत माझ्या. कॅमेरावरती जर पाणी वगैरे आलं असेल तर पुसायसाठी. गाडीमध्ये पेट्रोल टाकायचं राहून गेलं तर घरी गेलो. ते एक नशीब चांगलं आहे आमचं. डायरीमध्ये पेट्रोल पंप उघडलाय. नाहीतर मग काय नाही. आम्हाला पूर्ण डायरी फाट्यावर तर यावं लागायचं. नाहीतर मग नऱ्या गावात जावं लागायचं. ते कॅमेरे ते तिथं लावायचे विसरलो. तरी म्हणतोय माझ्याकडे बघ. आलो डायरीमध्ये आलो. शूज पक्के घाण झाले असणार आहेत मातीने. अरे बापरे. एक तर व्हाईट शूज घातलाय मी.
तर गाडी पळवतो. घरी गेल्यावर घरच्यांचे थोड्याफार शिव्या खावा लागतात. आता कसा गाडी चालवता? अरे माहितीये बाई तुझं आयडिया दे. हँडल तरी बरोबर धरावा ना. काय असं असं खुर्चीवर बसल्यासारखा बसला इथं. ते आपल्यावर हात ठेवला चालतं. मित्रांनो, ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि पहिली गोष्ट तर बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला डेली आपला ब्लॉग कसे मिळणार ना. एवढं नक्की करा. पोहोचलो आपण पार्किंगला. ब्लॉग इथेच थांबवतो. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू.